आम्हास का दिल वागुनी रे कानोबा आम्हास का दिल वागुनी रे आम्हासी का दिल वागुनी रे आम्हास का दिल वागुनी रे आम्हास का दिल वागुनी रे कानोबा 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 रे तुझी घोंगडी चांगली कानोबा तुझी घोंगडी चांगली कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हास का दिल वागुनी रे 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 कानोबा तुझी घोंगडी चांगली कानोबा तुझी घोंगडी चांगली स्वगत सच्चिदानंद रूपे मिळोनी शुद्ध सत्व गुणे विणली रे षड गुण कोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभली रे श्याम सुंदरा शोभली रे कानोबा तुझी घोंगडी चांगली कानोबा तुझी घोंगडी चांगली षडविकार षडवैरी मिळोनी तापत्र याने विणली रे कानोबा या ठिकाणी ज्ञानोबरायांच्या काय म्हणतो कल्पनाशक्तीचा किती छान त्यांनी उपयोग केलाय बघा. या शरीराला घोंगड्याचं प्रतीक दिलंय. हे शरीर म्हणजे घोंगडा आहे. आपलं घोंगडं वेगळं आहे आणि भगवंताचं घोंगडं वेगळं आहे. आपलं घोंगडे नाशिवंत आहे, नश्वर आहे, दुःखी आहे, जर्जर आहे, त्रिगुणात्मक आहे, दुर्गंधीनं पिचलेलं आहे. आणि कानोबाचं हे जे घोंगडं आहे ना ते सच्चिदानंद रूप आहे. आनंद समाधान ओसंडून वाहणारं ते जे रूप आहे. ह्या दोन्ही घोंगड्याचं वर्णन करत असताना या दोन्ही घोंगड्यातलं द्वैत मांडत असताना किती सुंदर मांडतात बघा.
पहिल्या चरणामध्ये भगवंताच्या घोंगडीचं वर्णन केलं आणि दुसऱ्या चरणामध्ये आपल्याला मिळालेल्या घोंगडीचं वर्णन करतात. षडविकार षडवैरी मिळून तापत्रयाने विणली रे नवाधाई फातून केली ती त्वामासी दिधली रे ती त्वामासी दिधली रे कानोबा तुझी घोंगडी चांगली कानोबा तुझी घोंगडी चांगली कानोबा रे. ऋषी मुनी ध्याता मुखी नाम गाता संदेह वृत्ती नुरली रे ऋषी मुनी ध्याता मुखी नाम गाता संदेह वृत्ती नुरली रे बाप रखुमा देवी वरून भेटले तत्वपदी नृत्य मुरली रे तत्वपदी नृत्य मुरली रे कानोबा तुझी घोंगडी चांगली कानोबा तुझी घोंगडी